मेळघाटातल्या डिंक तस्कर प्रकरणी तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे त्यांचा रेल्वेच्या मध्य प्रदेशापर्यंत पाठलाग करीत आरोपींना सळोकी पळो करून सोडणाऱ्या आणि वनपरिक्षेत्रामध्ये लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केवळ 28 वर्षीय वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी जबाबदार असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे। 25 मार्चचे रात्री दीपाली चव्हाण यांनी हरिसाल येथे स्वतःचे शासकीय निवासस्थानावरती स्वतःवरती गोळ्या झाडून आत्महत्या केली। दीपाली चव्हाण यांना डीसीएफ शिवकुमार टोकाचा त्रास देत होते। यासारख्या अनेक लेखी तक्रारी त्यांनी वारंवार केल्या होत्या, मात्र वनसंरक्षक रेड्डी यांनी त्यांची दखल घेतली नाही। भ्रष्ट वन अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून दीपाली चव्हाण या महिलेचा बळी गेला। या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे। मेळघाटातल्या दुर्गम जंगलात आरएफओ पदावर काम करणाऱ्या आणि मेळघाटमध्ये लेडी सिंघम म्हणून स्वतःचा परिचय केलेल्या दीपाली चव्हाण या केवळ 28 वर्षीय कर्तबगार अधिकारी महिलेने काल स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केलेली आहे। ही आत्महत्या मेळघाटातल्या त्यांच्या संपर्कात असलेल्या सगळ्या लोकांसाठी अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी बाब आहे। दीपाली चव्हाण या स्वतः रेल्वे ट्रेनमध्ये पळून गेलेला आरोपी शोधण्यासाठी त्याचा पाठलाग मध्य प्रदेशापर्यंत 2 व्हीलरवर करणाऱ्या अत्यंत कर्तबगार अधिकारी होत्या। त्यांचं मोठं नाव होतं, मात्र या महिलेला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जो सातत्याने त्रास दिला त्या त्रासाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केलेली आहे। दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी एक पत्र व्याघ्र प्रकल्पांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना माननीय रेड्डी साहेबांना लिहिलं होतं आणि या पत्रामध्ये त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत दीपाली चव्हाणांचे, त्यांचं नाव आहे शिवकुमार आणि ते तिथले डीसीएफ आहेत। हे डीसीएफ शिवकुमार त्यांना वारंवार कसे अपमानित करतात, वारंवार कसा त्रास देतात, वारंवार चुकीचे कामं करायला लावतात, या तऱ्हेची रीतसर लेखी तक्रार केलेली होती। या तक्रारीवर जर वेळेवर कारवाई झाली असती तर दीपाली चव्हाण यांचा नाहक बळी गेला नसता। पोटामध्ये एक जीव असताना दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतलेल्या आहेत आणि वन विभागामध्ये कशी बेबंदशाही माजलेली आहे। मेळघाटामध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि मेळघाट ही एक अशी दलदल आहे की या दलदलीत आणि या भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसलेल्या अधिकाऱ्यांचा कसा जीव घेतला जातो याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न दीपाली चव्हाण यांना केला, पण अधिकाऱ्यांनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने शेवटी त्यांना आत्महत्या करावी लागली। आमची मागणी आहे की दीपाली चव्हाण सारख्या कर्तबगार अधिकाऱ्याला ज्यांच्यामुळे जीव गमवावा लागला त्या सर्व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांना सगळ्यांना अटक झाली पाहिजे। जर यामध्ये कारवाई झाली नाही, सरकारने जर यामध्ये कारवाई केली नाही तर आम्ही मेळघाटामध्ये तीव्र आंदोलन उभं करू। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।